आता 10वी-12वी नंतर प्रशिक्षणाला सुरुवात करावीच आहे का? काहींना प्रश्न आहे की सर आता मी 10वी जस्ट पास झालोय. मला आता लवकर नोकरी आहे. माझं कुटुंब शेतकरी परिवार आहे. माझे आई-वडील मजुरी करतात. आम्ही मध्यमवर्गीय आहोत. अल्पभूधारक शेतकरी आहोत. बरेच असे प्रश्न आपल्याकडे असतात. पण या सगळ्यांची उत्तरं एक एक तुम्हाला सुरक्षित नोकरी लागली तर परिस्थिती तुमची सावरू शकते आणि तुम्ही स्वतःच्या पायावर 2 पैसे कमवण्याची तुमचं धाडस होऊ शकतं. मग 10वी नंतर प्रशिक्षण घ्यायचं का? का 12वी नंतरच घ्यावं? मी सांगेल, ज्या मुलांनी 10वी जस्ट पास झालंय ते 11वी-12वी ला सोबत जर तुम्ही प्रशिक्षण करून घेतलं, ज्यांना पोलीस भरती असेल, आर्मी भरती असेल, एअर फोर्स असेल, नेव्ही असेल, अग्निवीर असेल किंवा वन खातं असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, आर-पी-एफ असेल, एस-एस-सी-जी-डी असेल किंवा इतर काही ज्या भरत्या असतील, अशा ठिकाणी जर इंटरेस्ट असेल आणि लवकर रोजगार हवा असेल, तर माय सजेशन फॉर ऑल ऑफ यू दॅट तुम्ही 10वी पासूनच प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. कारण तुमच्याकडे 2 वर्ष आहेत. 2 वर्ष जर तुम्ही सातत्यपूर्ण प्रशिक्षण घेतलं, तर फिजिकली फिटनेस तर राहणारच. ज्याच्यावर लोकं लाखो रुपये खर्च करतात, ते तुम्हाला सहजतेने मिळणार. शरीर निरोगी राहील. आता शरीर जर निरोगी असेल, तर बुद्धी चांगली चालेल. बुद्धी चांगली चालली, तर प्रगतीची दिशा मिळेल आणि नक्कीच तुम्ही प्रगती करायला लागले, तर संस्कार, आई-वडील, कुटुंब, समाज सगळे तुम्हाला हवे-हवेसे करतील. मग ह्या सगळ्या भूमिका एका मुद्द्यामध्ये लपलेल्या आहे. मग 10वी पासून 2 वर्ष, पण आता 12वी वाल्यांचं ठीक आहे, तुमचा उशीर जरी झाला, तरी तुम्ही आता प्रशिक्षण 1 वर्ष तरी कमीत कमी मनापासून घ्यावं, म्हणजे लागलीच तुम्हाला रोजगाराची संधी मिळेल. आता दर्जी फाउंडेशनची निवड का करावी? आता दर्जी फाउंडेशनमध्ये पहिलं आहे की बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलच्या सुविधा आहे. अगदी बायोमेट्रिक हजेरी आहे क्लासेसला आल्यानंतर. त्यानंतर ग्राउंडची हजेरी त्यांना दिली जाते. विशेष म्हणजे पॅरेंट टचमध्ये राहतात. आम्ही तर सांगतो की प्रत्येक गोष्टी डिजिटल स्वरूपात पॅरेंटला कळल्या पाहिजेत. साप्ताहिक पेपर होतो. दिवसाला 4 तास लेक्चर घेणारं महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी म्हणजे दर्जी फाउंडेशन आहे. 3 तास ग्राउंड आहे. 3-3, 4-4 मास्तर असल्यावर सुद्धा मी स्वतः तिथं प्रेझेंट मुलांसाठी राहतो, की मला कळतं की याला फिजिकली कुठं अनफिट आहे, कसा फिट करता येईल. नेक्स्ट असं की लेक्चरमध्ये त्याला त्या भूमिकेतून एम-पी-एस-सीचा जरी पेपर आला तरी आमची पोलीस भरतीची मुलं मॅथ रिझनिंग त्यातले सोडवायला लागतात. या पद्धतीचं मेरिट त्यांचं डेव्हलप होतं. मराठी व्याकरण असेल, सायन्सची तयारी असेल, जी-केची तयारी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, बेसिक टू ॲडव्हान्स, जेणेकरून ह्या ज्या मी परीक्षांची तयारी केली ती एकदम सातत्य त्याच्यात असतं. तुम्हाला अभ्यासिका दिल्या गेली आहे. दिवसाला तुम्हाला 25 पानं प्रॅक्टिस सेट दिला जातो. नंतर मॅगझिन दिलं जातं. त्याच्यातून करंट अफेअर आहे. रविवारी 10 ते 12 करंट अफेअरचं लेक्चर तुमचं होत असतं. रविवारी सुद्धा तुम्हाला सुट्टी नाही. मग अशा ठिकाणी आपण प्रशिक्षण घ्यायला काय हरकत आहे? इकडं डिग्री होते, इकडं कॉलेज होतंय आणि इकडं तुमचं प्रशिक्षण होतंय. तर दर्जी फाउंडेशन जळगाव, जे ख्वाजा मियाँ दर्ग्याच्या समोर गणेश कॉलनी रोडला आहे, तिथं या. नक्की तुम्हाला मार्गदर्शन मिळेल.